नमस्कार. आज आपण व्यसनाच्या एका अत्यंत आकर्षक पण तितक्याच गुंतागुंतीच्या जगात प्रवेश करणार आहोत. व्यसनाच्या न्यूरोबायोलॉजीच्या जगात. आपण मेंदूच्या आत एक खोलवर प्रवास करणार आहोत. हे समजून घेण्यासाठी की काही विशिष्ट पदार्थ आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर आणि आपल्या वागण्यावर इतका जबरदस्त प्रभाव कसा टाकू शकतात. हा आहे मानवी मेंदू. साधारणपणे फक्त 1.5 किलो वजनाचा हा अवयव पण आपल्या संपूर्ण अस्तित्वाचं केंद्र आहे. विचार करा, आपला प्रत्येक श्वास, हृदयाचा प्रत्येक ठोका आणि मनात येणारा प्रत्येक विचार या सगळ्याचं नियंत्रण इथूनच होतं. आपण जगाचा अनुभव कसा घेतो आणि त्याला प्रतिसाद कसा देतो, ही सगळी क्षमता आपल्याला याच मेंदूमुळे मिळते. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ते आपल्याला आठवण करून देतं की मेंदूची कार्यप्रणाली समजून घेणं म्हणजे खरं तर स्वतःलाच समजून घेण्यासारखं आहे. आणि हेही लक्षात ठेवायला हवं की व्यसन म्हणजे इच्छाशक्तीची कमतरता नाही, तर तो मेंदूच्या रचनेत आणि त्याच्या कामात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम आहे. तर ही आहे आपल्या आजच्या प्रवासाची रूपरेषा. आपण मेंदूच्या मोठ्या रचनेपासून सुरुवात करणार आहोत आणि हळूहळू त्याच्या अगदी सूक्ष्म भागांपर्यंत पोचणार आहोत. प्रत्येक टप्पा आपल्याला या प्रश्नाच्या जवळ घेऊन जाईल की व्यसन मेंदूवर नेमका कसा ताबा मिळवतो. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात अगदी पायाभूत गोष्टींपासून करूया. म्हणजे मेंदूची आपल्या अस्तित्वाचं कमांड सेंटर किंवा केंद्रीय नियंत्रण केंद्र म्हणून असलेली भूमिका. इथेच तर सगळे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आपल्या सर्व भावना आणि विचारांचा जन्मही इथेच होतो. आपल्या मज्जासंस्थेचा जो मुख्य घटक आहे तो म्हणजे केंद्रीय मज्जासंस्था. ही बनलेली आहे मेंदू आणि पाठीच्या कण्यापासून. हे चेतापेशींचं एक अफाट जाळं आहे जे आपल्या सगळ्या क्रियांचं समन्वय साधतं. अगदी साध्या प्रतिक्षिप्त क्रियांपासून ते अत्यंत गुंतागुंतीच्या विचार प्रक्रियेपर्यंत सगळं काही. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मेंदू म्हणजे अब्जावधी न्यूरॉन्सचे एक अत्यंत गुंतागुंतीचं नेटवर्क. या लहान लहान पेशी, ज्यांना आपण न्यूरॉन्स म्हणतो, त्या विद्युत आणि रासायनिक संकेतांच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतात आणि एक अशी प्रणाली तयार करतात जी आपल्याला विचार करायला, अनुभवायला आणि कृती करायला सक्षम करते. चला, आता आपण मेंदूच्या आत डोकावून पाहूया आणि त्याच्या कार्यात्मक भूगोलाची ओळख करून घेऊया. म्हणजे मेंदूचा नेमका कोणता भाग काय काम करतो हे समजून घेतल्यास व्यसनाच्या प्रक्रियेत सामील असलेले विशिष्ट मार्ग शोधणं आपल्याला सोपं जाईल. हा नकाशा बघा. तो दाखवतो की मेंदू वेगवेगळ्या विशेष क्षेत्रांमध्ये विभागलेला आहे. उदाहरणार्थ, संवेदी कॉर्टेक्स आपल्याला बाहेरील जगातील स्पर्श, तापमान अशा गोष्टी जाणून देतो. मोटर कॉर्टेक्स आपल्या हालचालींचं नियोजन करतो, तर व्हिज्युअल कॉर्टेक्स डोळ्यांनी दिसणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करतो. याचबरोबर सेरिबेलम आपल्या हालचालींमध्ये समन्वय साधतं आणि हिप्पोकॅम्पस स्मृती जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. या सगळ्या भागांपैकी आपण एका भागावर, एका नेटवर्कवर विशेष लक्ष देणार आहोत. त्याचं नाव आहे रिवॉर्ड पाथवे. ही एक अशी मूलभूत यंत्रणा आहे जी आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वर्तनांना प्रोत्साहन देते, जसं की अन्न खाणं किंवा सामाजिक संवाद साधणं. पण दुर्दैवाने व्यसन लावणारे पदार्थ याच मार्गाला आपलं लक्ष बनवतात. पण एक प्रश्न नक्कीच मनात येतो. मेंदूचे हे वेगवेगळे भाग एकमेकांशी बोलतात तरी कसे? संवाद कसा साधतात? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला अजून आत जावं लागेल. पेशींच्या स्तरावर आणि न्यूरॉन्सच्या जगात आणखी खोलवर डोकावून पाहावं लागेल. आता आपण मेंदूच्या मूलभूत भाषेबद्दल जाणून घेऊया. ही भाषा म्हणजे न्यूरोट्रान्समिशनची गुंतागुंतीची प्रक्रिया. याच प्रक्रियेद्वारे आपल्या संपूर्ण मज्जासंस्थेमध्ये माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जाते. सिनॅप्स हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. हे संपूर्ण न्यूरल कम्युनिकेशनमधलं, म्हणजे चेतापेशींच्या संवादातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे. ही 2 न्यूरॉन्समधली एक अगदी लहानशी जागा आहे जिथे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे रासायनिक संदेश पाठवले जातात आणि माहितीचं वहन होतं. ही प्रक्रिया थोडी क्लिष्ट वाटू शकते, पण आपण ती सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. बघा, सगळ्यात आधी एक विद्युत आवेग म्हणजे एक इलेक्ट्रिक सिग्नल न्यूरॉनच्या टोकापर्यंत पोहोचतो. यामुळे तिथे असलेल्या वेसिकल्स नावाच्या लहान पिशव्या फुटतात आणि त्यातून न्यूरोट्रान्समीटर थेट सिनॅप्समध्ये सोडले जातात. मग हे न्यूरोट्रान्समीटर्स समोरच्या न्यूरॉनवर असलेल्या रिसेप्टर्सना जाऊन चिकटतात आणि झाला सिग्नल पास. शेवटी जे काही न्यूरोट्रान्समीटर उरलेले असतात त्यांना अपटेक पंपांद्वारे परत शोषून घेतलं जातं. आता हे ॲनिमेशन जरा बारकाईने बघूया. आपण पाहू शकतो की डोपामाइन वेसिकल्समधून कसं बाहेर पडतंय, समोरच्या रिसेप्टर्सना कसं जोडलं जातंय आणि मग डोपामाइन अपटेक पंपद्वारे कसं परत शोषलं जातंय. हा जो शेवटचा टप्पा आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे, कारण तो सिनॅप्समधली डोपामाइनची पातळी नियंत्रित ठेवतो आणि सिग्नलला मर्यादित करतो.
आणि इथेच आपण समस्येच्या अगदी मुळाशी पोचतो. आता आपण बघणार आहोत की व्यसन लावणारे पदार्थ या नैसर्गिक न्यूरोट्रान्समिशन प्रक्रियेत नेमका कसा व्यत्यय आणतात आणि मेंदूचं नाजूक रासायनिक संतुलन कसं बिघडवून टाकतात. ही तुलना बघा. यातून नैसर्गिक डोपामाइन सिग्नल आणि अंमली पदार्थांमुळे निर्माण होणाऱ्या सिग्नलमधला फरक अगदी स्पष्ट होतो. डावीकडे नैसर्गिक प्रक्रिया आहे जिथे डोपामाइन अगदी नियंत्रित पद्धतीने गरजेपुरतं सोडलं जातं आणि लगेच साफही होतं. तर उजवीकडे बघा, अंमली पदार्थ थेट ऑप्टेक पंपांनाच ब्लॉक करून टाकतात. त्यामुळे डोपामाइन सिनॅप्समध्ये अडकून पडतं, त्याचा अक्षरशः पूर येतो आणि म्हणूनच तो सिग्नल अनैसर्गिकरित्या इतका तीव्र आणि इतका जास्त वेळ टिकतो. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जरी वेगवेगळ्या पदार्थांची कार्यपद्धती वेगवेगळी असली तरी त्या सगळ्यांचा परिणाम एकच असतो. ते सर्व डोपामाइन ट्रान्समिशन वाढवून रिवॉर्ड पाथवेची क्रियाशीलता वाढवतात. म्हणजे ते सगळे एकाच यंत्रणेला लक्ष करतात आणि मेंदूला आनंदाचा एक खोटा अतिरंजित सिग्नल देतात. आता आपण तात्काळ रासायनिक परिणामांपासून पुढे जाऊया आणि त्या दीर्घकालीन बदलांवर लक्ष केंद्रित करूया जे व्यसनाला एक आजार म्हणून परिभाषित करतात. सततच्या वापरामुळे मेंदूच्या रचनेत आणि त्याच्या कामात कायमचे बदल कसे होतात ते पाहूया. निर्भरता किंवा डिपेंडन्स ही एक अशी स्थिती आहे जेव्हा मेंदू अंमली पदार्थांच्या सततच्या उपस्थितीशी जुळवून घेतो. शरीर त्या पदार्थावर अक्षरशः अवलंबून राहायला लागतं आणि मग जेव्हा त्याचं सेवन थांबवलं जातं तेव्हा तीव्र शारीरिक आणि मानसिक त्रास होतो, ज्याला आपण विथड्रॉल सिंड्रोम म्हणतो. आणि याच त्रासामुळे व्यसन सोडणं प्रचंड कठीण होऊन बसतं. हे जे जैविक बदल आहेत ना, ते थेट डिनायल किंवा वास्तवाला नाकारण्याच्या मानसिकतेशी जोडलेले आहेत. हे व्यसनाचं एक सामान्य वैशिष्ट्य आहे. मेंदूत झालेल्या बदलांमुळे त्या व्यक्तीला समस्येची तीव्रता कळतच नाही आणि त्यामुळे ती मदतीसाठी तयार नसते. आता आपण फक्त न्यूरोकेमिस्ट्रीच्या पलीकडे जाऊन व्यसनाला कारणीभूत ठरणाऱ्या काही व्यापक घटकांवर चर्चा करूया. यामध्ये अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा समावेश आहे. हे घटक एकमेकांवर कसा परिणाम करतात आणि व्यसनाचा धोका कसा वाढवतात ते समजून घेऊया. एपिजेनेटिक्स हे एक खूपच आकर्षक क्षेत्र आहे. ते आपल्याला समजावून सांगतं की पर्यावरणीय घटक आपल्या डीएनएचा मूळ क्रम न बदलता जनुकांच्या क्रियाशीलतेत कसे बदल घडवून आणू शकतात आणि हे बदल पुढच्या पिढीतही जाऊ शकतात. याचा अर्थ आपल्या पूर्वजांचे अनुभव आपल्या व्यसनाच्या प्रवृत्तीवर परिणाम करू शकतात. सारांश काय? तर व्यसन हे केवळ अनुवांशिक किंवा केवळ पर्यावरणीय नाही. ते अनुवांशिक प्रवृत्ती आणि पर्यावरणीय प्रभाव यांच्या गुंतागुंतीच्या परस्पर संवादाचा परिणाम आहे. याच परस्पर संवादामुळे एखादी व्यक्ती व्यसनाच्या जाळ्यात ओढली जाते. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर व्यसनामुळे मेंदू बदलू शकतो तर मग उपचार आणि प्रयत्नांनी तो पुन्हा निरोगी होण्याच्या दिशेने शिकू शकतो का? हा प्रश्न आपल्याला मेंदूच्या प्लॅस्टिसिटीबद्दल म्हणजेच त्याच्या लवचिकतेबद्दल आणि स्वतःला दुरुस्त करण्याच्या क्षमतेबद्दल विचार करायला लावतो. आणि ह्याच लवचिकतेमध्ये व्यसनाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकासाठी आशेचा एक मोठा किरण आहे.